नमस्कार, मी रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण या ठिकाणी कोल्हापूरचा फेमस झणझणीत कटवडा बनवणार आहोत। या ठिकाणी आपण झणझणीत मटकीचा कट व त्यासोबत बाहेरून मस्त कुरकुरीत व आतमधून मऊ लुसलुशीत असा बटाटा वडा बनवणार आहोत। हाच कटवडा मुंबईमध्ये उसळवडा या नावाने देखील प्रसिद्ध आहे। चला तर मग आपल्या आजच्या या झणझणीत चमचमीत रेसिपीला वेळ न घालवता या ठिकाणी आपण सुरुवात करूया। तर आता आपण या ठिकाणी बटाटवड्यासाठी लागणारे बटाटे कुकरमध्ये व्यवस्थित असे उकडून घेणार आहोत। तर त्यासाठी या ठिकाणी मी कुकरमध्ये काही बटाटे ऍड केलेले आहेत व त्यामध्ये 1.5 ते 2 ग्लास एवढे पाणी आपण यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे। त्यानंतर कुकरचे झाकण व्यवस्थित बंद करून या कुकरच्या मीडियम गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपण कटाची तयारी करून घेऊया। त्यासाठी आपण या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ असे कापून या ठिकाणी तव्यावरती ऍड केलेले आहेत। आता या ठिकाणी आपल्याला या कांद्याला मध्यम गॅसवरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या कांद्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे। कांदा व्यवस्थित परतून झाला की आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कांदा प्लेटमध्ये काढून झाला की आता आपल्याला या तव्यावरती पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप ऍड करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी तुमच्याकडे किसलेलं खोबरं असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात। आता आपल्याला या खोबऱ्यावरती 2 चमचे तेल ऍड करून आपल्याला हे खोबरं मध्यम गॅसवरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपण हे खोबरं मध्यम गॅसवरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेलं आहे। खोबरं व्यवस्थित परतून झालं की आता आपण हे खोबरं देखील याच प्लेटमध्ये काढून घेऊया। आता यानंतर आपल्याला या ठिकाणी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर पाव इंच आल्याचा तुकडा या ठिकाणी मंद गॅसवरती व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। लसूण व अद्रक व्यवस्थित असा परतून झालं की त्याला देखील आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी या तव्यावरती 2 चमचे धने ऍड करून घ्यायचे आहेत। आपल्याला हे धने देखील या तव्यावरती मंद गॅसवरती व्यवस्थित असे 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहेत। धने हे आपल्याला नेहमी लो फ्लेमवरती परतून घ्यायचे असतात। हाय फ्लेमवरती धने परतल्याने धने हे लगेच जळू शकतात, त्यामुळे आपल्याला धने हे लो फ्लेमवरती परतायचे असतात। धने व्यवस्थित परतून झाले की आता आपण या ठिकाणी आपण परतून घेतलेले सर्व साहित्य एका मिक्सर जारमध्ये ऍड करून घेऊया। त्याचबरोबर आपल्याला या मिक्सर जारमध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कापून यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 काड्या कोथिंबीरच्या देखील ऍड करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत। तर आता आपण या ठिकाणी पाव किलो मोड आलेली मटकी स्वच्छ अशी 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला या मटकीला तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। तर मटकी परतवण्यासाठी आपण या ठिकाणी एक कढाई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे। कढाई व्यवस्थित गरम झाली की आता आपल्याला यामध्ये 2 चमचे तेल ऍड करून घ्यायचे आहे। तेल या ठिकाणी व्यवस्थित गरम झालेले आहे। आता आपण यामध्ये आपण घेतलेली मोड आलेली मटकी यामध्ये ऍड करून घेऊया। मटकी तेलामध्ये ऍड करून झाली की आता आपल्याला या मटकीला 2 मिनिटे हाय फ्लेमवरती व्यवस्थित असे या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मटकी व्यवस्थित परतलेली आहे। आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद त्याचबरोबर पाव चमचा मीठ यामध्ये ऍड करायचे आहे। मटकी परतवत असताना यामध्ये मीठ व हळद ऍड केल्याने या मटकीला खूप छान अशी टेस्ट येते। आता आपण यावरती झाकण ठेवून या मटकीला आपल्याला हाय फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत। तर 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली ही मटकी व्यवस्थित अशी शिजल्या गेलेली आहे। तर या ठिकाणी आपली मटकी ही व्यवस्थित परतून झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये आपण जो मटकीच्या कटासाठी जो मसाला बनवून घेतलेला होता तो मसाला आता आपल्याला या मटकीमध्ये ऍड करून घ्यायचा आहे। मसाला ऍड करून झाला की आता आपल्याला हा मसाला या मटकी सोबत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला हा मसाला 3 ते 4 मिनिटे हाय फ्लेमवरती या मटकी सोबत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपली मटकी व मसाला व्यवस्थित असा परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये काही पावडर मसाले ऍड करून घेणार आहोत।
तर सर्वात आधी आपण या ठिकाणी 1 चमचा गरम मसाला ऍड करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला ऍड करून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाव चमचा लाल तिखट ऍड करून घ्यायचे आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची ऍड करून घेणार आहोत व त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा धनेपूड यामध्ये ऍड करून घ्यायची आहे व सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद ऍड करायची आहे। सर्व पावडर मसाले व्यवस्थित ऍड करून झाले की आता आपण हे पावडर मसाले या मटकी व मसाल्यासोबत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। आता आपल्याला या मसाल्यांना लो फ्लेम वरती तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। तर आता आपण यावरती एक झाकण ठेवून हे मसाले 3 ते 4 मिनिटे लो फ्लेम वरती व्यवस्थित असे परतून घेऊया। तर 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यांना छान असे तेल सुटलेले आहे। आता आपण यामध्ये आपल्याला मटकीचा कट किती हवा आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचे आहे। पाणी हे आपल्याला गरम ऍड करायचे आहे। गरम पाणी ऍड केल्यामुळे या कटाला छान अशी तर्री येते। कट वड्यासाठीचा जो कट असतो तो शक्यतो पातळ असतो, त्यामुळे आपल्याला यामध्ये भरपूर असे पाणी ऍड करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपण जवळपास यामध्ये 3 ग्लास पाणी ऍड करून घेतलेले आहे। दाखवल्याप्रमाणे आपल्याला या कटवड्याच्या कटाची अशी कन्सिस्टन्सी हवी आहे। आता आपल्याला हा कट मीडियम गॅसवरती व्यवस्थित असा उकळून घ्यायचा आहे। तर 4 मिनिटं उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या या कटाला छान अशी तर्री आलेली आहे। कट व्यवस्थित उकळून झाला की आता आपल्याला यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती ऍड करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपला कटवड्यासाठीचा जो मटकीचा कट आहे तो पूर्णपणे बनून तयार आहे। चला तर मग आता आपण कटवड्यासाठीच्या बटाटा वड्याची तयारी करून घेऊया। बटाटा वड्यासाठीचे बटाटे आपण ऑलरेडी उकडून घेतलेले आहेत। आता आपल्याला त्यासाठी एक मिरचीचा ठेचा लागणार आहे, तो बनवून घेऊया। त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या व पाव इंच आलं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल ऍड करून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की आता आपण यामध्ये पाव चमचा मोहरी ऍड केलेली आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे देखील ऍड केलेले आहे। त्याचबरोबर पाव चमचा हिंग ऍड करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने बारीक असे कट करून यामध्ये ऍड केलेले आहेत। आता आपण यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून यामध्ये ऍड केलेले आहेत। आता आपल्याला हा कांदा मीडियम गॅसवरती व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। या कांद्याला आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असे मीडियम गॅसवरती परतून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपल्या या कांद्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण बनवून घेतलेला मिरचीचा ठेचा यामध्ये ऍड करून घेऊया। हा मिरचीचा ठेचा आपल्याला या कांद्यासोबत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। कांदा व मिरचीचा ठेचा व्यवस्थित असा परतून झाला की आता आपण यामध्ये पाव चमचा हळद ऍड करून घेऊया। तर या ठिकाणी आपण पाव चमचा हळद ऍड केलेली आहे। हळद ऍड करून झाली की आता आपल्याला यामध्ये आपण जे बटाटे उकडून घेतलेले होते ते हाताने व्यवस्थित असे स्मॅश करून यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपण सर्व बटाटे यामध्ये ऍड करून घेतलेले आहेत। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचे आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील यामध्ये ऍड करून घेऊया। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। आता हे सर्व व्यवस्थित परतून झाले की याच्यावरती एक झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटे मध्यम गॅसवरती एक वाफ काढून घ्यायची आहे। तर 2 मिनिटांनंतर आपण झाकण खोलून बघितलं तर या ठिकाणी आपली बटाटा वड्यासाठी लागणारी बटाट्याची चटणी पूर्णपणे बनवून तयार आहे। आता आपण ही चटणी एका ताटामध्ये काढून घेऊया व तिला व्यवस्थित असे थंड करून घेऊया। चटणी थंड होत आहे तोपर्यंत आपण बटाटा वड्यासाठी लागणाऱ्या बेसन पिठाचं बॅटर बनवून घेऊया। तर त्यासाठी आपण एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन पीठ ऍड केलेले आहे। बेसन पीठ ऍड करून झालं की आता आपण यामध्ये पाव चमचा हळद ऍड करूया। त्यानंतर आपण या ठिकाणी पाव चमचा ओवा ऍड करून घ्यायचा आहे। ओवा ऍड करून झाला की यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट ऍड करायचे आहे। हे सर्व ऍड करून झालं की आता आपल्याला याला विस्करने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे।
त्यानंतर आता आपण यामध्ये थोडे थोडे पाणी ऍड करत आपल्याला या बेसन पिठाचं व्यवस्थित असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर विस्करने याला एकसारखं फेटत आपल्याला दाखवल्याप्रमाणे या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपलं बटाटे वड्यासाठीचं बेसन पिठाचं बॅटर बनवून तयार आहे। आता आपली या ठिकाणी चटणी देखील थंड झालेली आहे। आता आपण या चटणीचे बटाटे वडे बनवून घेऊया। तर त्यासाठी आपल्याला छोटासा गोळा घेऊन त्याला अशा प्रकारे गोल करून हातावरती त्याला वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर दाखवल्याप्रमाणे आपल्याला या बटाट्याच्या चटणीचे असे छोटे छोटे बटाटे वडे बनवून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपण या सर्व चटणीचे बटाटे वडे बनवून घेऊया। तर या ठिकाणी आपले सर्व बटाटे वडे बनवून तयार आहेत। आता आपण याला या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये डीप करून याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। तर हाताने याला बेसन पिठाचं बॅटर न लावता अशा प्रकारे चमच्याने बॅटर लावलं की या बटाटे वड्याला सर्व साईडने व्यवस्थित असे बॅटर लागले जाते। त्यामुळे आपले हे बटाटे वडे तेलकट बनत नाहीत। आता या ठिकाणी आपण कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले होते। तेल व्यवस्थित गरम झालेले आहे। आता आपण यामध्ये एक एक करून बटाटे वडे तळण्यासाठी सोडून घेऊया। तर या ठिकाणी आपण या कढाईमध्ये एका टायमिंगला 3 बटाटे वडे तळायला सोडून घेतलेले आहे, म्हणजे ते व्यवस्थित तळल्या जातात। 1 मिनिटानंतर आपण याला दुसऱ्या साईडने पलटून घेऊया। तर आपल्याला हे बटाटे वडे दोन्हीही साईडनी व्यवस्थित असे या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। बटाटे वडे तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे। तर 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले हे बटाटे वडे व्यवस्थित बनवून तयार आहेत व याला रंग देखील छान आलेला आहे। तर या ठिकाणी आपला कटवड्यासाठीचा कट व त्याचबरोबर कुरकुरीत असा बटाटा वडा बनवून तयार आहे। आपण त्याला एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊया। तर कटवडा सर्व्ह करत असताना आपल्याला बटाटा वड्यावरती हा झणझणीत असा कट टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण यावरती थोडेसे फरसाण देखील ऍड करून घेऊया। तर या ठिकाणी आपला कोल्हापुरी फेमस झणझणीत असा कटवडा या ठिकाणी बनवून तयार आहे। तर मस्त कुरकुरीत बटाटा वडा व त्यावरती झणझणीत मटकीचा कट याला तुम्ही असे खाऊ शकता किंवा पावासोबत देखील खाऊ शकता। तर या ठिकाणी कोल्हापुरी फेमस झणझणीत कटवडा बनवून तयार आहे। तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर या रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीज सोबत पुन्हा भेटू। तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।